नमस्कार, जय महाराष्ट्र. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. मुंबईत शरद पवारांच्या उपस्थितीत शरद पवार गटात झाला पुन्हा पक्षप्रवेश. शरद पवार गटात इन्कमिंगची मालिका जोरदार सुरूच. काय आहे सविस्तर बातमी आपण पाहू. त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर अशाच बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडीला वेग येताना दिसत आहे. महायुतीसह महाविकास आघाडी निवडणुकीच्या तयारीला लागली आहे आणि राजकीय नेत्यांचे राज्यात दौरेही जोरदार सुरूच आहे. त्यातच लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही उमेदवारीवरून नाराजी नाट्य दिसून येत आहे. त्यामुळेच पक्षप्रवेशांच्या हालचालींना वेग आला आहे. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन जिल्हा पातळीवरील महत्त्वाचे कार्यकर्ते व नेते आपल्या गटात खेचण्याची चढाओढ सुरू आहे. आणि याच पार्श्वभूमीवर नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश कार्यालय मुंबई येथे महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी बाळासाहेब कुंडगिरी यांनी जाहीर पक्षप्रवेश केला. आणि गेल्या काही दिवसापासून शरद पवार गटात अशी जोरदार इन्कमिंग सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाला याचा चांगलाच फायदा होईल असं चित्र दिसत आहे. तर तुम्हाला काय वाटतं, अशाच होणाऱ्या वेगवेगळ्या पक्षप्रवेशामुळे शरद पवार गटाला विधानसभा निवडणुकीत फायदा होईल की नाही ते तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडा. आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी आताच आपल्या रे या महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.